नमस्ते, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आहे आपल्याला शूट. आज आलो आपण बारामतीत आहे आपल्याला शूट आणि थोडं त्या शूटसाठी थोडंफार तयारी करायची आहे. चला चाललं आता आपण गाडीत बसून आपण जाणार आहोत. आधी तर आपला चेहरा नीट करूयात, खूपच खराब झाला आहे. चला चाललो आपण. खरं तर मिनी डिफेंडर घेऊन चाललो आपण, पण ज्या दिवशी डिफेंडर येईल ना त्या दिवशी आपण चांगल्या रस्त्यावरनं चालायचंच नाही. आपण अशाच ओबडधोबड रस्त्यावरनं चालायचं नाही का. म्हणजे गाडी घेतली तर तिचा वापर त्यासाठी झाला पाहिजे, म्हणजे ऑफ रोडिंगसाठी झालाच पाहिजे. गाडी करायला आलतो पण आधीच एक नंबर होता, कसा बसा माझा नंबर आला आणि मला असंच ठेवून बाहेर गेलाय माणूस. काय सांगावं आता, जाऊ द्या. सो झालोय चकाचक. माहीत नाही आहे कसं दिसतंय, पण नक्कीच छान दिसत असेल मी. आणि आता थोडीशी भूक लागली तर नाश्ता करायला चाललो आहे. आज तर 2 पदार्थ खायची असे हे झालं आहे, म्हणजे इच्छा झाली. एक तर सांबर मिसळ आणि एक तर वडा सांबर. मग विचार करतो आहे नक्की काय खावं. आता जोपर्यंत हॉटेल येत नाही तोपर्यंत तो विचार करतो मला काय खायला पाहिजे आज. सो तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्हाला काय आवडतं नाश्त्यात खायला? मिसळ की वडा सांबर की आज सांबर मिसळ, डोसा, उत्तप्पा? कमेंट करून सांगू शकतो तसं मला तुम्हाला काय आवडतं ते. फायनली सांबर मिसळ खायचं ठरलं आहे आणि सांबर मिसळ आले. आणि तो म्हणत होता की आज पहिल्यांदाच अशी कुणीतरी वेगळी ऑर्डर मागितली आणि मी सुद्धा पहिल्यांदाच अशी ऑर्डर दिली. तर त्याला म्हणलं मी बाहेर गेलो की हेच खात असतो आणि चांगलं लागतं. मिरचीची भाजी तिखट असते आणि आपण सांबर थोडंसं गोड असतं आणि तिखट खायला पण चांगलं लागतं. म्हणून सांबर मिसळ मी नेहमी खात असतो. तुम्हाला आवडेल सांबर मिसळ खायला? करून बाहेर आलं तर चांगली मिसळ दिली होती त्यांनी, खूप छान होती. पण त्याला पहिल्यांदा कळलंच नाही की मला काय हवं. तर म्हणलं पहिल्यांदाच मी अशी काहीतरी देतो, ऑर्डर देतो. सो चलो. आणि मला एक कळत नाही आहे की माझा गॉगल कुठं राहिला आहे. तिथं सारखा राहत असतो. त्या दिवशी पुणे फॅशनमध्ये राहिला, आत्ता कुठं राहिला काय समजत नाही आहे मला. बघू, जाऊयात. आता ऊसाचा रस दिसला आणि त्याला जाता जाता ऊसाचा रस दिसला आणि गाडी ऑटोमॅटिक थांबली. माझा आलं ऊसाचा रस प्यायला. मस्तपैकी ऊसाचा रस आला आहे, छान. उन्हाळ्यात ऊसाचा रस पिलाच पाहिजे. विषय असा झाला की परत फिरून रूमवर आलो आहे. आणि रूमवर यायचा विषय असा की ज्याच्यासोबत आपल्याला शूट करायचं होतं, म्हणजे जो मॉडेल आज आपण बोलवला होता माझा मित्र, तो गेला धुरंधर पिक्चर बघायला ऐन शूटच्या दिवशी. आणि त्यामुळं मग मला परत रूमवरती यावं लागलं. तर 3 वाजता पिक्चर संपणार आहे. मग मला 3 नंतर आपण शूट करू. ठीक आहे चल, 3 नंतर मग तोपर्यंत राहिलेली एडिटिंग वगैरे करून घेऊया. फायनली मॉडेल आलाय पिक्चर बघून आणि आता चहा पितोय. शूट करायला म्हणलं चल तर आधी चहा पितोय. चहा पिऊन झाल्यावर शूट करायचं म्हणतोय. बघितलं का, मॉडेलची अशी असते, डिमांड्स अशा असतात. आधी पिक्चर व्हॅनिटी व्हॅन. सकाळी फोन केला तर म्हणला पिक्चरला चाललोय, आत्ता म्हणतोय चहा प्यायचा आहे. आणि मग चहा पिल्यानंतर ना साहेब त्यांच्या हिशोबाने शूट घेणार, बरोबर ना? चला लवकर वर का. हो, मला वाटतं कपडे बदलून झालंय त्यांचं, निघतात आपले मॉडेल बाहेर. काय? हो सर बघितलं का? हां ठेवता सर, ठेवतो. नाही काय झालंय का तुमचं सर? घ्यायचं का शूट आपण? कारण वेळ चाललाय, 5 वाजले अजून यांचं चालूच काम. हो, सरांचं एक शूट झालंय आणि दुसऱ्या शूटसाठी आम्ही सगळे मेहनत घेतोय. मॅचिंग शर्टवरती मॅचिंग पॅन्ट शर्ट हुडकतोय. सर गेल्यात कपडे बदलायला. आता सर आले की आम्ही दुसरा व्हिडिओ शूट करणार आहे. माय पुणे फॅशन म्हणून आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे, त्याच्यावरती ह्या सगळ्या व्हिडिओ पडत असतात. सो प्लीज जावा इंस्टाग्रामला आणि चेक करा. शूट झालंय, आता दुसरे कपडे चेंज करायला चालले. हो लवकर या, बाद झालं, लय लाड झाला. आणि सरांचे असिस्टंट आहेत का तुम्ही? नाही सर, आम्ही नाही. मग मित्र आहे. पिक्चर बघायला गेलते हे, एक तर शूट ठेवून आमचा पिक्चर बघायला गेलते. काय गरज नव्हती ना पिक्चर बघायची, ते शूट राहते ना.
काय सनसेट कसली लाईट आली खतरनाक, लवकर या. मॉडेल आतमध्ये कपडे बदलायला गेले होते, तोपर्यंत आम्ही म्हणलं बघा गॉगल वगैरे एखादा भेटतोय का. लय भारी भारी कलेक्शन आहे, त्यामुळे बघतोय. ओके, ताप देतात सर. मज्जा अशी की मी शूट करतोय दुसऱ्या मॉडेलचा आणि पाठीमागे स्क्रीनवर चाललाय व्हिडिओ माझा. लोक म्हणत असतील नक्की मॉडेल कोण आहे, हा तर कॅमेरामॅन आहे. तर खरं तर मॉडेल मी पण असतो आणि माझा मित्र पण असतो, त्यामुळे आम्ही दोघं मिळून मॉडेलिंग करतो आणि छान ॲडव्हर्टाईज बनवतो. किती वाजले? सो हॅलो, झालं आहे आमचं शूट. मॉडेलनी खूप चांगलं असं शूट केलं, फक्त वॉकिंगची जरा प्रॅक्टिस करावी अशी मला वाटतंय. तर झालं आहे आमचं शूट, आता आम्ही निघालोय. चल थँक्यू आल्याबद्दल, तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल आणि असाच वेळ आम्हाला देत राहा. उद्या पण कुर्ते. हां, उद्या कुर्त्याचं शूट करायचं. शूट झाल्यानंतर नाही शॉपिंग करायला लावली मला सगळ्यांनी बरं का. आता काय शॉपिंग केलंय ते नाही सांगत, एवढं सगळं शॉपिंग केलंय आम्ही. काय म्हणायचं तुम्हाला, आणि हे डिस्काउंट पण नाही, मला वाईट वाटतंय. आमचं VP कॉलेजकडनं TC कॉलेजला सोरंग झालतं. आमची सगळी नाटकं निवडून आली, ह्याचं एक टेस्ट किट नव्हतं निवडून आलं. ह्याच्यामुळं हा लीड होता. असं नाही म्हणायचं काहीतरी. तू मेन लीड नव्हता. हा बास हे इथं तू जिंकलायस. लीड करणं तू कधीपर्यंत बॅक स्टेज करणार आहे, म्युझिक करणार आहे. नशीबमान माझं, मी लीडला घेतो इथं. हा, चंद्र होता तू अमावस्याचा. आता मी अमावस्या होता. कुठला तरी चंद्र असण्याशी मतलब आहे. शूट संपवून आमच्या आवडीच्या मेसचं म्हणजे सुगंधाई मेसला जेवण करायला आलो. सुंदर असं आवडीची भाजी आहे, आणि शेवभाजी. तर आता जेवण करतो, तुम्ही पण जेवण करत जावा, संध्याकाळी लवकर जेवण करत. फायनली आजचा दिवस संपलाय आणि मी आलोय माझ्या एडिटिंग सेटअपवरती. मग आता व्हिडिओ एडिटिंग करतो आणि अपलोड करतो. तुम्ही बघत राहा, असंच नवीन गोष्टी दाखवायचा मी प्रयत्न करीन. आणि प्लीज मला सपोर्ट करत राहा, लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट, बाय बाय.